मित्रांनो, तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न नक्की पडला असेल, की अँग्युलर निवडायचं का रिॲक्ट? दोघांमध्ये फरक काय आहे? तर लक्षात घ्या, अँग्युलर हे कंप्लीट फ्रेमवर्क आहे, फक्त लायब्ररी नाही. रिॲक्टमध्ये तुम्हाला राउटिंग, फॉर्म्स, एपीआय कॉल्ससाठी वेगवेगळ्या लायब्ररी शोधायला लागतात. पण अँग्युलरमध्ये हे सर्व बिल्ट इन मिळतं. म्हणजे तुम्हाला काहीही वेगळं सेटअप करायची गरज नाही. दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीत जा, अँग्युलरचा कोड एकच स्टाईलमध्ये लिहिलेला असतो. त्यामुळे तुम्ही टीममध्ये काम करत असताना कोणालाही गोंधळ होत नाही. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे डिपेंडन्सी इंजेक्शन. हे एक असं फीचर आहे जे कोडला खूप जास्त मॉड्युलर आणि टेस्टेबल बनवतं. मोठे प्रोजेक्ट्स हाताळताना हे फीचर डेव्हलपरसाठी एक लाईफ सेव्हर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर प्लग अँड प्ले सारखा रेडीमेड आणि सिस्टमॅटिक अनुभव हवा असेल तर अँग्युलर इज द बेस्ट चॉईस. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रिॲक्ट म्हणजे एक प्लॉट विकत घेण्यासारखं आहे. तिथे तुम्हाला स्वतः घर बांधायचं असतं. तुम्हाला तिकडे त्याची वीट, पाईप, खिडकी स्वतः निवडायचं असतं. तर तुम्ही समजू शकता की फ्लेक्सिबिलिटी तर खूप असते, पण या सर्व गोष्टी मॅनेज करायला मेहनत मात्र खूप लागते. आणि अँग्युलर हे तुम्ही असं समजा की एक रेडीमेड घर विकत घेण्यासारखं आहे, की तिथे तुम्हाला काहीही करायची गरज नाही. सर्व तिकडे ऑलरेडी दिलेलं असतं, करून दिलेलं असतं आणि तुम्हाला फक्त ते रेडीमेड यूज करायचं असतं.